लोकसभा चुनाव में मतदाता सूची में खामियों की वजह हजारों मतदान नहीं कर सके। भाजपा ने इसे लेकर प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया। पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े ने मतदाता सूची में स्वामियों को लेकर अधिकारी एवं कर्मियों पर कार्रवाई करने की मांग भी की गई। इसके साथ ही विधानसभा चुनाव में इस प्रकार की गड़बड़ी को रोकने के लिए अभी से ही पहल करने की अपील की गई। खोपड़े के नेतृत्व में भाजपा के प्रतिनिधि मंडल ने जिलाधिकारी को इस संदर्भ में जिलाधिकारी को ज्ञापन दिया। ज्ञापन में कहा गया कि लोकसभा से पहले बीएलओ एवं आशा वर्कर के माध्यम से घर घर का सर्वे कर मतदाता सूची को अपडेट करने की जवाबदारी प्रशासन पर थी, लेकिन यह काम सही तरीके से नहीं होने से कई मतदाता अपने मताधिकार से वंचित रहे। 2024ची जी लोकसभाची निवडणूक नागपूरमध्ये 19 तारखेला ज्याचं मतदान झालं त्या मतदार यादीमध्ये अनेक प्रकारचे घोड दिसले। जे मृत्यू झाले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता। जे लोक घर सोडून गेले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता। स्वतः प्रशासनाने जे मृत्यू झालेले डिलीट जे नाव केले होते त्यांच्या बी याच्यामध्ये समावेश होता। अनेक परिवाराचे नाव डबल टिबल आले ते त्यांच्यामध्ये समावेश होता। आणि म्हणून अशा प्रकारचा घोड या नागपूर शहरामध्ये झाला। आणि जिल्हा अधिकारी यांनी जे 22 लाखाची जी मतदार यादी घोषित केली होती ती खऱ्या अर्थाने ती मतदार यादी 17 ते 17.5 लाखच राहायला पाहिजे नव्हती। कारण आम्ही एका बूथाचा जेव्हा आज सर्वे या ठिकाणी केला, या बूथामध्ये कम से कम 450 मतदान हे असे निघाले का ते मृत्यू झाले असेल, डिलीट झाले असतील किंवा इकडचे तिकडे गेले असतील। एकूण एक नावाची यादी 239 नंबरच्या बूथाची यादीचा आम्ही टोटल सर्वे केला आणि त्यामुळे याच्यामध्ये अशा प्रकारचा घोड दिसला। आणि याच्यामध्ये जे 2019 मध्ये एका यादीमध्ये 2019 मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं ते 2024 मध्ये जे मतदार गायब होते अशी बी 200 नाव त्याच्यामध्ये आम्ही जे पाहिले। आणि त्याच्यामध्ये असं वाटलं का नागपूर शहराच्या 2200 जे बूथामध्ये आहे आणि म्हणून नागपूर शहराचे 5 लाख मतदाता हे मतदारापासून वंचित राहिले। याला जबाबदार कोण? यांनी जे बीएलओ ज्यांनी नियुक्त केले होते, यांनी आशा वर्कर ज्या नियुक्त केल्या होत्या ते कोणाच्या घरी गेले नाही। पुन्हा त्यांच्यावर कलेक्टरनी जबाबदारी दिली होती, त्यांच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिली होती का आपण घरोघरी जाऊन या मतदार यादीचा सर्वे करा, जे नाव चुकीचे आहे ते डिलीट करा, जे मृत्यू झाले ते नाव त्याच्यातून गहाळ करा। परंतु एकही बीएलओने याच्यामध्ये काम केलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या मतदार यादीमध्ये घोड मोठ्या प्रमाणात झाला। या संपूर्ण चौकशी एका बूथाची जेव्हा आम्ही केली तर त्याची संपूर्ण यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे। परंतु जे लोक मतदानापासून वंचित राहिले याला जबाबदार कोण? ज्या बीएलओवर जबाबदारी दिली होती त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? जे आशा वर्कर होते त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? कारण ज्यांच्यावर तुम्ही यांच्यावर तर कोणीतरी एखादा आढावा घेणारा अधिकारी असेल, त्यांनी आढावा का घेतला नाही? आणि म्हणून हा घोड इतका मोठ्या प्रमाणात झाला आहे। आणि त्यामुळे शहराचे 2200 बूथाच्या वर जे नागपूर शहरामध्ये बूथ होते आणि त्याच्यामुळे अनेक मतदानापासून वंचित राहिले। आपल्याला संविधानाने मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे, परंतु प्रशासनाच्या लापरवाहीमुळे हा प्रकार या ठिकाणी घडला आहे। दुसरं, ज्या ठिकाणी बूथ होते त्या ठिकाणी ना पेंडालची व्यवस्था होती ना पाण्याची व्यवस्था होती। ऊन फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोक एक वेळा ऊन येत आहे म्हणून घरी एक वेळा निघून गेले तर दुसऱ्यांदा कोणी येत नाही आणि त्याच्यामुळे फटका बी फार मोठ्या प्रमाणात या मतदाराला बसलेला आहे। आणि मतदानाचे जे पर्सेंटेज वाढावं, मतदान हे 100% व्हावं, निवडणूक आयोग करोडो रुपये याच्यावर खर्च करतात। कलेक्टर साहेबांनी स्वतः अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं अशा प्रकारची योजना केली होती, परंतु त्या ठिकाणी व्यवस्था बी नव्हती। तोही एक भाग त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि म्हणून अनेक मतदारासमोर हा अडचणीचा निर्माण झाला आहे। आणि येणाऱ्या 2024च्या ज्या ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा घोड होऊ नये याची दक्षता आपण घ्यावी।
आणि याच्यामध्ये जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी अधिकारी असेल, जो कोणी कर्मचारी याच्यामध्ये असेल, ज्यांनी लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं, त्याला निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई व्हावी. कलेक्टर साहेबांनी सांगितलं का हे जे आम्ही पूर्ण रेकॉर्ड सहित त्यांना या यादीचा घोळ दिला आहे आणि म्हणून अशा प्रकारचे 2200च्या वरत जे मतदार यादी आहे त्याच्यामध्ये किती घोळ असेल हे यावरून दिसून येते. वैतागे म्हणून तुमचे दैनिक भास्करचे जे फोटोग्राफर आहे त्यांच्यात असं झालं का तो जिवंत आहे ना त्याला त्याच्यामध्ये मृत्यू दाखवलं. अशा प्रकारच्या अनेक घटना ह्या प्रशासकीयाच्या लापरवाहीमुळे घडलेल्या आहे आणि म्हणून याची आपण काळजी घ्यावी आणि हे मतदानापासून वंचित राहू नये. आणि 100% लोकांचं मतदान कसं होईल, आपण बाकी राज्यामध्ये पहा, पश्चिम बंगालमध्ये का बाकी राज्यामध्ये मतदान होते 80 85% मतदान होते आणि आपल्या इथं 60% भी मतदान आपल्या इथं होत नाही आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता है. देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महान्यूज 7 के साथ। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674।